तेलंगणात गेलेली चंद्रपुरातली 14 गावं पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट करणार मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. अनेक वर्षांपासून प्रलंबित चंद्रपुरातील सीमा प्रश्न मार्गी. मृत्यूनंतरची विमा भरपाई मिळवणाऱ्या नागपुरातल्या कुटुंबाची भाषेपायी नाहक अडवणूक. मराठीऐवजी हिंदी किंवा इंग्रजीत एफआयआर आणण्याची युनियन बँकेची आडमुठी मागणी. लाडकी बहीण योजनेचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेला फटका. नांदेडमधल्या डॉक्टरांचा आरोप. सरकारने रुग्णालयांना पैसेच न दिल्यामुळे थकबाकी कोट्यावधींच्या घरात पोहोचल्याचाही दावा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपायला उरले अवघे 3 दिवस. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का याकडे लक्ष. आता राजही सोबत आला आहे. सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मुलाखतीचा टीझर लॉन्च, पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खांदेपालट. अखेर जयंत पाटील पाय उतार. शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष. तर रोहित पवारांनाही लवकरच पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती. पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावरती बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात दाखल याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली. विचारसरणी बदलण्यास भाग पाडू शकत नाही. याचिका फेटाळताना हायकोर्टाकडून नमूद. चाकरमान्यांच्या सेवेसाठी लालपरी सज्ज. गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5000 जादा गाड्या. तिकीट खिडक्या आणि वेबसाईटवरती आरक्षण सुरू. लोकमान्य टिळकांचे पणतू केसरीचे संपादक दीपक टिळक यांचं पुण्यातल्या राहत्या घरी निधन. आज दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार.